लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आपल्याला जो 20वा हप्ता आहे फेब्रुवारीचा हा हप्ता अजून मिळणे आपल्याला बाकी आहे। सर्व लाभार्थ्यांना ते माहीत आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट बघा की असं वाटलं की किमान गुढीपाडव्यानिमित्त तरी सरकारला कोणत्या तरी पद्धतीने लाडक्या बहिणींची आठवण येईल आणि त्या निमित्ताने जो आपला 20वा हप्ता आहे तर त्या संदर्भात किमान जी आर तरी येईल। किमान 19 मार्च म्हणजे आज आहे 19 मार्च आणि या 19 मार्चच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने किमान आज तरी वितरण सुरू होईल अशा प्रकारच्या किंवा आतापर्यंत तरी किमान वितरण होईल अशा प्रकारच्या बाबी ज्या आहेत यापूर्वी घडायला पाहिजे होत्या आणि तसं जे आहे यावेळेस घडण्याची संकेत फार कमी आहेत। पण तत्पूर्वी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आतापर्यंत आपण वितरणाच्या जर तारखा पाहिल्या तर त्याच्यामध्ये खास करून सणासुदीच्या वेळी पण वितरण झालेले आहेत। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की कधी कोणत्याही प्रकारचं औचित्य नसताना पण वितरण झालेले आहेत। यावेळेचं वितरण तसं होणार का, आज वितरण होणार का, अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे 19 मार्च आणि आज आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खूप खूप शुभेच्छा। आणि खरं तर सरकारला पण जे आहे या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन किमान जे आहे आज वितरण करायला किंवा काल परवा जर जी आर टाकला असता तर आज वितरण होऊ शकत होतं। वितरण व्हायला काय असं काही हे नाही, फक्त ते ऑनलाईन पद्धतीने होतं, त्याला काय ऑफलाईन बँक सुरू असावेत असा काही भाग नाही आहे। अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होतात DBTच्या अकाउंटला आणि ज्यांचे अकाउंट DBT लिंक नाहीत त्यांचे तर ऑटोमॅटिकच पैसे वाचता आहेत, त्यांना तर पैसे द्यायची गरजच पडत नाही आहे। आणि त्या लाभार्थ्यांना पण सांगतो आहे, बरेचसे लाभार्थी असे आहेत की ज्यांना जे आहे कोणत्याही प्रकारचे जे आहे या DBT काय असते ते कळत नाही आहे, नेमके पैसे कशामुळे थांबले ते कळत नाही आणि त्यांना वाटतं की आम्ही अपात्र आहेत। शेजारच्या लाभार्थीला मिळतो आहे, शेजारच्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळतो आहे पण आम्हाला मिळत नाही। तर DBT लिंक नसल्यामुळे पण खूप साऱ्या लाभार्थ्यांचे अजूनही पैसे येणं बाकीच आहेत आणि ते येणार पण नाही जोपर्यंत DBT ॲक्टिव्ह करीत नाही तोपर्यंत। असो, पण 19 मार्च निमित्त जे आहे आज सरकारला थोडी तरी लाडक्या बहिणींची आठवण यायला पाहिजे होती आणि याच्यापूर्वीच GR येऊन या योजनेचं वितरण व्हायला पाहिजे होतं। पण नेहमीप्रमाणे मागच्या 2-3 महिन्याचा विचार केला तर सरकार या योजनेला अप्रत्यक्षपणे या वितरणाच्या संदर्भात दुर्लक्ष करताना दिसत आहे। असं म्हणलं तर काही त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही। आज 19 मार्च आहे, आज तर सुट्टीच आहे, त्यामुळे आज GR येणार का, नाही, आज GR येण्याची शक्यता नाही। आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की आज वितरण होण्याची पण शक्यता आहे का, तर त्याचं उत्तर आहे आज वितरण होण्याची शक्यता पण नाही। खरं तर अगोदरच वितरण व्हायला पाहिजे होतं, गुढीपाडव्याच्या आतच म्हणजे त्याच्या अगोदरच वितरण होणं अत्यंत गरजेचं होतं। खास करून बघा या तारखेच्या दरम्यान 16, 17, 18 या तारखेच्या दरम्यान आता उद्या जर आपण एक दिवस पाहिला त्याच्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की यानंतर सर्वांना माहिती आहे की रमजान ईद पण येणार आहे आणि 21 तारखेला सुट्टी असणार आहे परत, म्हणजे 21 तारखेलाही वितरण होण्याची शक्यता नाही। म्हणजे फक्त जर आपण विचार केला आपल्या या संपूर्ण आकड्यांचा जर आता विचार केला आपल्याला तर उद्याची 20 तारीख म्हणजे फ्रायडे, उद्याची 20 तारीख शुक्रवारी रोजी एवढंच वितरणाचा एक दिवस उरलेला आहे। तर किमान माझं असं मत आहे की लाडक्या बहिणीची आठवण म्हणून सरकारने ह्या 20 तारखेला तरी GR करावा, कारण की 21 तारखेला रमजान ईद आहे आणि 22 तारखेला सुट्टी आहे म्हणजे रविवार आहे। मग डायरेक्ट वितरण जर का समजा 20 तारखेला GR नाही आलं तर पार वितरण मग शेवटच्या आठवड्यात जाणार परत। म्हणजे नेहमीप्रमाणे 2 महिन्याचे पैसे हे अक्षरशः या योजनेचे जे आहे सरकारने लांबवलेले आहेत, पेंडिंगमध्ये पाडलेले आहेत। तर ते पैसे कधी देणार, तो लाभ कधी देणार, हा बाब किंवा ही बाब जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे जी सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि वेळेच्या वेळी वितरण द्यायला किंवा वितरण करायला काही हरकत नाही, पण तसं होताना दिसत नाही। असो, गुढीपाडव्याच्या निमित्त सर्व लाभार्थ्यांना अपेक्षित होतं आणि नेहमीप्रमाणे तसं घडत आलेलं आहे की कुठल्याही चांगल्या मोठ्या सणासुदीला पण जे आहे वितरण होत असतं, परंतु रमजान ईद आणि गुढीपाडवा या दोन्ही दिवशी सुट्टी आहे। पण सुट्टी जरी असली त्याच्या अगोदर वितरण करता येत होतं ना, ही बाब जी आहे शासनाने विचारात घ्यावी आणि लवकरात लवकर वितरणासाठी हालचाली वाढवाव्यात। खास करून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना पण विनंती आहे की लवकरात लवकर वितरणाच्या संदर्भात 20वा हप्ता व यासोबत आता पेंडिंग हप्ता जरी दिला मार्चचा तरी पण खूप चांगलं होईल, कारण की 2 हप्ते जे आहेत आता खरं तर माझ्यामध्ये एकत्रित मिळायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।